आता इथं आम्ही होतो स्थानिक म्हणून ते कमीत कमी बॅरिकेड थोडं बाजून गाडी काढायचा प्रयत्न केला. आता ही जर गाडी कलंडली खाली, ह्यात जीवितहानी झाली तर माननीय मुख्याधिकारी जबाबदार राहणार आहेत का ज्यांनी कॉन्टॅक्ट घेतले खणायला ते जबाबदार राहणार आहेत. म्हणून सांगतो मकरंद आबा जरा महाबळेश्वरला या आणि हे जे आपले पालकमंत्री आहेत ना, तुम्ही कराडात मिटिंग घेण्यापेक्षा महाबळेश्वरला घ्या. ही परिस्थिती बघा आता, ह्यात किती जीवितहानी होईल ते तुम्हीच लक्षात ठेवा. आणि आज माझं हे मी जे काम थांबवलं आहे म्हणजे नाला खणायचं, तर पावसाळ्यात कोण नाला खणतं? आता हे जर ॲक्सिडेंट झाला आणि हे जर गाडी कलंडली तर कोण जबाबदार आहे? माननीय मुख्याधिकाऱ्यांना खरंच म्हणजे कोणा जीवितहानीचे काय म्हणजे काय आहे का नाही त्यांना, तर त्यांना खरंच ट्रेनिंगची गरज आहे. त्यांना आपत्तीला पाठवा. आता महाबळेश्वर बस झालं त्यांनी खूप जीवितहानी स्थानिकांची केलेली. आणि ह्यात जर एसटी खाली गेली किंवा एखादी पर्यटकाची गाडी खाली गेली तर कोण जबाबदार? आणि हे अशा पद्धतीचं पावसाळ्यात ह्यांनी खोदकाम चालू केले विदाऊट परमिशन आणि ह्यांना ऑर्डर दिलेली आहे. तर हे योग्य आहे का एवढंच बघा. आणि याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय येतील ते तुम्हीच लोकांना सांगा. आणि माननीय जिल्हाधिकारी आज तुम्ही मोठे आहे का महाबळेश्वर नगर परिषद CO मोठे आहेत का तहसीलदार मोठे आहेत, एवढं फक्त आता आम्हाला सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.